नमस्कार, मी देवा जपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये 2 उमेदवार दिलेत. एकंदरीत ते आता जनतेमध्ये जात आहेत. काय सांगणार, काय प्रश्न प्रलंबित आहेत प्रभाग क्रमांक 11 मधील, काय सोडवण्याचा प्रयत्न केलाय, काय सांगशाल? नमस्कार, मी प्रशांत पुंडलिकराव गुंडाळे. प्रभाग क्रमांक 11 साठी राष्ट्रवादी पक्षाकडून मला राजूभैया नवघरे यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी मी निवडणूक लढवत आहे. विषयाला जनतेसमोर जाण्याचा आणि विकासाचा, तर त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा सांगतो की स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित प्रभाग कसा बनवता येईल याकरिता आमचं सर्वात पहिल्यांदा प्राधान्य राहणार आहे. सुरक्षिततेचा विषय असेल, महिलांचा सन्मानाचा विषय असेल, महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, या सर्व गोष्टीवर आम्ही प्राधान्य देणार आहोत. तर आपण पाहिलं असेल, हे होते प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार. एकंदरीत या अगोदर भाजपमध्ये होते, आता तुम्ही राष्ट्रवादी मध्ये आलात. भाजप कशामुळे सोडली? राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी आता मागितली, तुम्हाला संधी पण दिली. आमदार राजूभैया नवघरे यांनी आमच्यावर विश्वास दाखवत मला उमेदवारी दिली आणि यावेळेस संधी पण दिली. आणि यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये येण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे एक भैयाचा असलेला एक विजन, त्यांचा असलेला विकास, त्यांनी आतापर्यंत केलेला विकास, या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून आणि एक विश्वासार्हता जपणारा माणूस, त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा कोणत्या प्रश्नाला हात घालणार आहे आणि कोणता प्रश्न सोडवणार? माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा प्रश्न आरोग्याचा आणि त्यानंतर असेल तर बेरोजगारीचा. हे 2 प्रश्न माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत. कारण नाल्या साफ करणं, रस्ते करणं हे तर आमचं काम आहेच, याच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण हे जे 2 प्रश्न आहेत ते माझ्यासाठी सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत. युवकांसाठी बेरोजगार आहेत युवक मोठ्या प्रमाणात, त्यांच्यासाठी काय करणार आहे नेमकं? अर्थातच त्यांना काय बेरोजगारीच्या हिशोबाने काय पावलं उठवता येतील, वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक कॅम्प वगैरे घेणे किंवा गाळ्यांचं कसं नियोजन लावता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून, या दृष्टीने थोडासा प्रयत्न करणे आम्ही प्रयत्न करणार. सगळे जण आश्वासन द्यायले, तुम्हाला लोक कशामुळे निवडून देतात, काय कारण काय? एकंदरीत विचार केला तर मी राजकीय दृष्ट्या विचार करणारा किंवा राजकीय माणूस नाही. माझा पूर्ण पण माझा प्रवेश झालेला आहे किंवा मी आज ह्या नगरपालिकेच्या पूर्ण याच्यामध्ये आहे, तर ते फक्त एक समाजकारणाचा विषय म्हणून, ज्या हिशोबाने समाजानं पण मला एक समाजाचा अध्यक्ष म्हणून समोर फ्रंटवर आणलं आणि भैयानं मला एक भावसार समाजाचा अध्यक्ष तर झालोच, परंतु भैयानं सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवला, तर ती फक्त आणि फक्त भविष्यामध्ये 5 वर्ष काम करण्यासाठी म्हणूनच. या प्रभागात जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा झाला वाटते का तुम्हाला? नागरिकांचे प्रश्न सुटलेत का सगळे, का आणखी बाकी आहेत? काय सांगतात नागरिक तुम्हाला? नाही, मी असं म्हणता येणार नाही. विकास कधीच संपत नसतो, विकास फक्त करायचा असतो. आतापर्यंत काय झालं याच्याकडे लक्ष न देता पुढे काय करायचं हे महत्वाचं आहे. मी पाठीमागच्या गोष्टीकडे काही विषय काढणार नाही. मला एवढंच कळते की भविष्यामध्ये काय करायचंय हेच मी लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. विजयाची खात्री वाटते 100%. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, हे होते प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार. एकंदरीत पाहायला गेलं तर मला संधी दिल्याच्या नंतर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. एकंदरीत 21 तारखेला जनता कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे.